नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला या प्रकरणाविषयी माहिती घेणार आहोत. तर आपल्याला या प्रकरणामध्ये काय शिकायचे आहे, तर आपल्याला या प्रकरणामध्ये पाहायचं आहे की सूर्य हा एक तारा आहे. सूर्यमालेतील इतर सर्व खगोलीय वस्तूंना सूर्यापासून प्रकाश मिळतो. त्याचबरोबर सूर्य व त्याच्याभोवती परिभ्रमण करणारी पृथ्वी, इतर 7 ग्रह, त्यांचे उपग्रह, बटुग्रह आणि लघुग्रह यांना एकत्रितपणे सूर्यमाला म्हणतात. याविषयी आपल्याला काय करायचे आहे, माहिती घ्यायची आहे. त्याचबरोबर गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील वस्तू पृथ्वीवरच राहतात, याविषयी पण आपल्याला काय करायचे आहे, या प्रकरणामध्ये माहिती घ्यायची आहे. त्याचबरोबर अवकाश भ्रमण करण्यासाठी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडावे लागते, त्यासाठी अग्निबाणाचे तंत्रज्ञान वापरतात. याविषयी पण आपल्याला काय करायचं आहे, माहिती घ्यायची. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर मोकळ्या मैदानामध्ये जर उभे राहिले तर तुम्हाला आकाशाकडे पाहिल्याच्या नंतर आपल्याला आकाशामध्ये काय दिसतं, तर आपल्याला आकाशामध्ये सूर्य दिसतो. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी जर आपण आकाशाकडे पाहिले तर रात्रीच्या वेळी आपल्याला आकाशामध्ये चंद्र दिसतो. त्याचबरोबर इतरही तारे आपल्याला काय होतात, आकाशामध्ये दिसतात. तर त्यांना आपण काय म्हणतो, चांदणे असे म्हणतो. या चांदण्या दिवसा पण असतात, परंतु त्या सूर्याच्या प्रकाशामुळे आपल्याला दिसत नाही. तर आपण सगळ्यात अगोदर पाहूया खगोलीय वस्तू. मग खगोलीय वस्तू कशाला म्हणायचं, तर आकाशातील सर्व वस्तूंना खगोलीय वस्तू असे म्हणतात. आकाशामध्ये ज्या सर्व काही वस्तू आहे त्या सर्वांना खगोलीय वस्तू असे म्हणतात. चंद्र, सूर्य हे तुलनेने पृथ्वीच्या जवळ आहेत, म्हणून त्यांचा गोल आकार आपण सहज पाहू शकतो. शिवाय इतर तारे, ग्रह हे देखील आपण पाहतो. या सर्व काय आहेत, खगोलीय वस्तू. खगोलीय वस्तू म्हणजे आकाशामध्ये असणाऱ्या सर्व वस्तू, यांना आपण काय म्हणतो, खगोलीय वस्तू असे म्हणतो. या ठिकाणी बघा, आपल्याला आकाश दिसतं. या आकाशामध्ये बऱ्याचशा चांदण्या पण दिसतात. तसंच आपल्याला या आकाशामध्ये चंद्र पण आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. या सगळ्या वस्तूंना काय म्हणतात, खगोलीय वस्तू असे म्हणतात. मग या खगोलीय वस्तूमध्ये काय काय येतं, तर आपल्याला पाहायचं आहे या खगोलीय वस्तूमध्ये येणाऱ्या वस्तू. मग खगोलीय वस्तूमध्ये तारे, खगोलीय वस्तूमध्ये ग्रह, खगोलीय वस्तूमध्ये सूर्यमाला, खगोलीय वस्तूमध्ये उपग्रह, खगोलीय वस्तूमध्ये बटुग्रह, खगोलीय वस्तूमध्ये लघुग्रह आपल्याला काय करायचे आहे, या पाठामध्ये पाहायचे आहे. तर सगळ्यात अगोदर पाहूया तारे. तारे कशाला म्हणतात, तर आकाशामध्ये तुम्ही पाहिलं असेल, ज्या चांदण्या आहेत, ज्या चांदण्या लुकलुकतात, ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना तारे असे म्हणतात. त्यांचा प्रकाश कमी जास्त होताना दिसतो आणि तारे हे स्वयंप्रकाशित असतात. मग तारे कोणते, तर बघा, सगळ्यात मोठा तारा आहे सूर्य. आणि सूर्य कसा आहे, स्वयंप्रकाशित आहे, त्याला स्वतःचा प्रकाश आहे, म्हणून सूर्याला तारा असे म्हणतात. सूर्य हा एक तारा आहे, इतर ताऱ्यांच्या मानाने तो आपल्यापासून जवळ आहे, म्हणून तो मोठा व तेजस्वी दिसतो. त्याच्या प्रखर प्रकाशामुळे आपल्याला दिवसात चांदण्या दिसत नाही. आता आपण बघितले खगोलीय वस्तूमध्ये तारे. आता पाहूया ग्रह. ग्रह म्हणजे काय, ज्या चांदण्या लुकलुकत नाही त्यांना ग्रह असे म्हणतात. ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो, त्यांना ताऱ्याकडून प्रकाश मिळतो. ग्रह स्वतःभोवती फिरता फिरता ताऱ्याभोवती फिरतात. या अगोदर बघितलं आपण तारे, आता बघत आहोत ग्रह.
तारे आणि ग्रह मध्ये काय फरक आहे? तर तारे म्हणजे काय? तारे म्हणजे त्यांना स्वतःचा प्रकाश असतो, ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. तारे लुकलुकतात आणि ग्रह लुकलुकत नाही. हा त्यांच्यामधला काय आहे, मेन महत्वाचा फरक आहे. आता मागच्या चित्रामध्ये आपण पाहिलं होतं, कोणता तारा दाखवला होता मी तुम्हाला? तर सूर्य. तुम्ही जर या ठिकाणी हे चित्र जर बघितलं या पाठीमागचं, तर या ठिकाणी तुम्हाला जे दाखवले आहेत हे सर्व ग्रह आहेत. हे ग्रहांचे चित्र आहेत आणि या ग्रहांना प्रकाश कोणापासून मिळतो? तर ताऱ्यापासून. कोणता तारा? तर सूर्य. या ठिकाणी काय आहे? सूर्य आहे आणि हे सर्व ग्रह ह्या सूर्याभोवती फिरतात. बघा या ठिकाणी मधोमध आपल्याला सूर्य दाखवलेला आहे आणि या सूर्याच्या बाजूने हे ग्रह काय करतात? एकाच कक्षेमध्ये गोलाकार असे काय होतात? फिरत असतात. सूर्य हा एक तारा आहे आणि हे काय आहेत? हे सर्व ग्रह आहे आणि या सर्वांची मिळून काय होते? सूर्यमाला तयार होते. या ठिकाणी बघा आपली ही पृथ्वी आहे. आपली पृथ्वी काय आहे? एक ग्रह आहे. सूर्यापासून तिला प्रकाश मिळतो. या सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर येतो, ती सूर्याभोवती फिरते, तिला पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरते, याला पृथ्वीचे परिभ्रमण असे म्हणतात. त्याचबरोबर ही बाकीचेही ग्रह आहेत. हा बुध आहे, हा काय करतो? सूर्याभोवतीच फिरतो, म्हणून याला काय म्हणतात? याला सुद्धा परिभ्रमण असे म्हणतात. प्रत्येक ग्रह काय करतो? सूर्याभोवती फिरतो. यासाठी शब्द वापरलेला आहे परिभ्रमण. परिभ्रमण म्हणजे काय? सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणे, याला म्हणतात परिभ्रमण. जसा पृथ्वी ग्रह आहे त्याचबरोबर इतर 7 ग्रह आहेत. या पृथ्वीबरोबर इतरही काय आहेत? 7 ग्रह आहेत की जे काय करतात? या सूर्याभोवती फिरतात. आणि त्याचबरोबर या 7 ग्रहांबरोबर या ठिकाणी बघा, हा 1 2 पृथ्वी धरून 3 4 5 6 7 आणि 1 8. 7 ग्रह आणि 1 पृथ्वी असे मिळून किती झाले? 8 ग्रह काय करतात? सूर्याभोवती फिरतात. म्हणून यांना सूर्यमाला असे म्हणतात. सूर्यमालेमध्ये काय काय येतो? सूर्य आणि त्याभोवती फिरणारे ग्रह आणि या ग्रहांबरोबर इतरही काही वस्तू आहेत, त्या सुद्धा काय होतात? या सूर्याभोवती फिरतात. म्हणून त्यांना सुद्धा काय म्हणतात? त्यांचा सुद्धा समावेश सूर्यमालेमध्ये होतो. या ठिकाणी तुम्हाला एक आता सूर्यमाला कशी आहे आणि ते बाकीचे ग्रह कसे फिरतात हे तुम्हाला मी आता दाखवतो. तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर बघा, तुम्हाला इथं मधोमध दाखवलेला आहे सन आणि हे बाकीचे ग्रह काय करत आहे? त्यांच्या कक्षेमध्ये ते काय करत आहेत? सूर्याभोवती फिरत आहे. या त्यांच्या कक्षा आहेत आणि सूर्य हा एका जागेवर स्थिर आहे, तो कुठेही फिरत नाही, तो एका जागेवर असतो आणि हे बाकीचे ग्रह काय करतात? त्याभोवती फिरतात. या सर्वांना मिळून काय म्हणतात? सूर्यमाला असे म्हणतात. आता बघू आपण उपग्रह. आता उपग्रह कशाला म्हणतात? आता तुम्हाला या ठिकाणी चित्रामध्ये लक्षात येईल उपग्रह म्हणजे काय. काही काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात, त्यांना उपग्रह असे म्हणतात.
उदाहरणार्थ खगोलीय वस्तू म्हणजे कोणते? आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर ही आपली पृथ्वी, या पृथ्वीच्या भोवती काहीतरी आपल्याला फिरताना दिसतंय. तर हा आहे चंद्र, तो काय करतो? पृथ्वीच्या भोवती फिरतो. म्हणून या ठिकाणी यांनी शब्द कोणता वापरला? काही खगोलीय वस्तू ग्रहांभोवती परिभ्रमण करतात. मग ग्रह कोणता? पृथ्वी. खगोलीय वस्तू कोणती? चंद्र. तो काय करतो? पृथ्वीभोवती परिभ्रमण करतो. तो पृथ्वीभोवती परिभ्रमण करता करता तो सूर्याभोवती पण काय होतो? परिभ्रमण करतो. म्हणून यांना उपग्रह असे म्हणतात. पृथ्वीचा उपग्रह आहे चंद्र, तो पृथ्वीभोवती फिरतो. पृथ्वीभोवती तो काय करतो? परिभ्रमण करतो, म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह असे म्हणतात. आणि या उपग्रहांना सुद्धा काय होतो? सूर्यापासून प्रकाश मिळतो. रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो, तो स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती काय होतो? फिरतो. म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह असे म्हणतात. यानंतर बघायचं आहे आपल्याला बटुग्रह. बटुग्रह कशाला म्हणतात? सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकारांच्या खगोलीय वस्तू आहेत. लहान आकाराच्या खगोलीय वस्तू त्या पण काय करतात? सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतात. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल बघा, प्लुटो हा एक ग्रह आहे. हा काय आहे? बटुग्रह आहे. तो पण काय करतो? सूर्याभोवती प्रदक्षिणा. हे पाहिजे त्याची कक्षा आहे, यामध्ये तो काय करतो? या सूर्याभोवती प्रदक्षिणा मारतो. म्हणून त्याला काय म्हणतात? बटुग्रह असे म्हणतात. त्यामध्ये प्रामुख्याने प्लुटो सारख्या खगोलीय वस्तूंचा समावेश होतो. बटुग्रह सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. बटुग्रहांना स्वतःची कक्षा असते. ज्याप्रमाणे गुरुला स्वतःची कक्षा आहे, शनीला स्वतःची कक्षा आहे, त्याच पद्धतीने प्लुटोला सुद्धा काय आहे? स्वतःची कक्षा आहे. आणि तो काय करतो? स्वतःच्याच कक्षेमध्ये तो काय करतो? फिरत असतो. म्हणून त्याला काय म्हणतात? बटुग्रह असे म्हणतात. यानंतर आपण पाहणार आहोत लघुग्रह. आता लघुग्रह कशाला म्हणायचं? या ठिकाणी तुम्हाला दोन ग्रहांना काय केलेलं आहे? मी या ठिकाणी गोल केलेला आहे. एक आहे गुरु आणि दुसरा आहे मंगळ. ही झाली मंगळची कक्षा आणि ही झाली गुरुची कक्षा. मंगळ आणि गुरु या दोन्हींच्या मध्ये हा जो स्पेस दिसतो, यामध्ये तुम्हाला बारीक बारीक अशा काहीतरी वस्तू दिसत आहेत बघा. या खगोलीय वस्तूंना लघुग्रह असे म्हणतात. मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असणाऱ्या असंख्य लहान लहान खगोलीय वस्तूंचा एक पट्टाच आहे. या पट्ट्यातील खगोलीय वस्तूंना लघुग्रह असे म्हणतात. लघुग्रह देखील सूर्याभोवती स्वतंत्रपणे परिभ्रमण करतात. सूर्याच्या तुलनेत सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू आकाराने खूपच लहान आहेत. चंद्र पृथ्वीच्या सगळ्यात जवळ आहे, म्हणून तो सूर्यापेक्षा आकाराने खूप लहान असून सुद्धा तो काय होतो? आपल्याला मोठा दिसतो. आता आपल्याला बघायचं आहे गुरुत्वाकर्षण. आता गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? गुरुत्वाकर्षण म्हणजे खगोलीय वस्तूंमध्ये एकमेकांना स्वतःकडे खेचण्याची म्हणजे आकर्षित करण्याची शक्ती असते. या ज्या काही खगोलीय वस्तू आहे, आपण खगोलीय वस्तू पाहिल्या. खगोलीय वस्तूमध्ये काय होतं? सूर्यमालेमध्ये येणारे सर्व ग्रह, उपग्रह, बटुग्रह हे सर्व काय होतात? खगोलीय वस्तूमध्ये येतात. यांच्यामध्ये एक ताकद असते. ते काय करतात? एकमेकांना खेचतात. या खेचण्याच्या ताकदीला गुरुत्वाकर्षण असे म्हणतात. आता उदाहरणार्थ तुम्ही काय केला? एक दगड घेतला आणि तो काय केला? उंच आकाशात फेकला. तर तो कुठे जाणार आहे? तो पुन्हा पृथ्वीवर येतो.
उदाहरणार्थ एखाद्या झाडाचा आंबा आहे, तो जर पिकला तर तो कुठे पडतो? तो जमिनीवर पडतो. कारण का? तर जमिनीमध्ये म्हणजे पृथ्वीमध्ये कोणती शक्ती आहे? तर गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. ती काय करते? कोणत्याही वस्तूला आपल्याकडे खेचते. याच पद्धतीने हा जो सूर्य आहे, सूर्यामध्ये पण गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. त्याचबरोबर इतर ग्रहांमध्ये पण काय आहे? गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. मग काय होतं की सूर्य काय करतो की गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे या ग्रहांना स्वतःकडे खेचतो. परंतु हे ग्रह काय करतात? सूर्यापासून दूर जाण्याची यांच्यामध्ये काय असते? प्रवृत्ती असते. त्यामुळे ते ग्रह सूर्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात आणि सूर्य काय करतो? त्यांना त्यांच्याकडे खेचतो. त्यामुळं त्यांची काय झालेली आहे? एक कक्षा तयार होते आणि त्या कक्षेच्या बाहेर ते जात नाही आणि ते सूर्याकडे पण काय होत नाही? खेचल्या जात नाही. म्हणून ते एका विशिष्ट अशा कक्षेमध्ये काय करतात? सूर्याभोवती परिभ्रमण करत असतात. आता जर आपल्याला पृथ्वी सोडून जर दुसऱ्या ग्रहावर जायचं असेल तर काय होईल? पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे म्हणजे काय होईल? एखादं यान जर तुम्ही वरती पाठवलं तर ते काय होईल? पृथ्वीकडं खेचल्या जाईल. मग बऱ्याच वेळेस काय होतं? आपण ऐकलं असेल की भारताने चंद्रयान, मंगळयान मोहीम असेल, या मोहीम काय केलेल्या आहेत? त्या ठिकाणी आपली यान पाठवली. मग अशा वेळेस काय केलं जातं? माणसाला तर काय आहे? पृथ्वीपासून दूर असणाऱ्या आकाशात दिसणाऱ्या खगोलीय वस्तूंविषयी मानवाला नेहमी कुतूहल राहिले आहे. त्यासंबंधी त्याने संशोधन करण्यासाठी तिथपर्यंत जायला हवे असे त्याला वाटे. परंतु पृथ्वीवरून एखादी वस्तू अवकाशात पाठवण्यासाठी तिला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध शक्ती द्यावी लागते. म्हणजे ती वस्तू काय होईल? वरती जाईल. परंतु पृथ्वी काय करेल? गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे तिला स्वतःकडे खेचल. मग तिच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध शक्ती जर दिली तरच काय होईल? एखादी वस्तू आपल्या ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जाईल. त्यासाठी जे तंत्रज्ञान वापरलं जातं त्या तंत्रज्ञानाला अवकाश प्रक्षेपण तंत्र असे म्हणतात. या ठिकाणी बघा, मी आत्ताच उल्लेख केला होता, मंगळयान असेल किंवा या मंगळयानाने अवकाशामधून काढलेले आपल्या भारताचे ही छायाचित्र असेल तर या ठिकाणी तुम्हाला काय केलेलं आहे? फोटो दाखवलेले आहे. हे भारताच्या मंगळयानाचे फोटो आहे. भारतीय अवकाश मोहीम माहीत आहे की तुम्हाला या मोहिमेविषयी? तर भारतीय अवकाश संशोधन संस्था, तिचं नाव आहे इस्रो, ISRO. मग आयचा अर्थ होतो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, इस्रो. यामार्फत चंद्रावर 22 ऑक्टोबर 2008 रोजी यान सोडली होती. तर ते यान चंद्रयान 1 या नावाने ती मोहीम काय केली जाते? ओळखली जाते. मंगळयान हा भारताचा आणखीन एक महत्त्वाचा उपक्रम आहे. हा उपक्रम MOM मीन्स मार्स ऑर्बिट मिशन या नावाने तो काय आहे? प्रसिद्ध आहे. 5 नोव्हेंबर 2013 रोजी मंगळयान मंगळ ग्रहाच्या दिशेने झेपावले. हे यान मंगळ ग्रहाभोवतीच्या कक्षेत 24 सप्टेंबर 2014 रोजी प्रस्थापित झाले. पहिल्याच प्रयत्नात इस्रोने, ही आपली भारतीय अवकाश संशोधन संस्था, या इस्रोने हे काय केलं होतं? यश प्राप्त केले आहे. भारताची ही दोन्ही याने मानवविरहित आहेत. यामध्ये कुठल्याही प्रकारच्या मानवाला पाठवलेलं नाही. चंद्र व मंगळाच्या सखोल अभ्यासासाठी ही याने त्यांनी काय केलेले आहे? पाठवलेले आहे. आता या ठिकाणी तुम्हाला यान दिसतंय बघा. या यानामधून काय झालेलं? प्रचंड असा धूर बाहेर पडलेला आहे आणि तुम्हाला इथं ज्वाला पण दिसत असते. हे बघा, या ठिकाणी काय झालेलं आहे? हे यान अवकाशात झेपवलेलं आहे.
आता या अवकाशयानाचे अवकाशात प्रक्षेपण करण्यासाठी शक्तिशाली अग्निबाणाचा म्हणजे किटचा उपयोग केलेला असतो. तुम्ही बघितलं असेल दिवाळीच्या सुट्टीमध्ये, दिवाळीमध्ये तुम्ही काय करता, आकाशामध्ये रॉकेट उडवता. तर त्यामध्ये काय केलेलं असतं, त्या रॉकेटमध्ये ज्या पद्धतीने दारू भरलेली असते, त्या दारू पेटवल्याच्या नंतर काय होतं, ते रॉकेट आकाशामध्ये उडतं. त्याच पद्धतीने या अग्निबाणाचा किटचा काय केलेला असतो, यामध्ये वापर केलेला असतो. रॉकेटमध्ये प्रचंड प्रमाणावर इंधन जाळले जाते आणि त्यामुळे हजारो टन वजनाचे अवकाशयान अंतराळात नेले जाते. आता हे बघा, अवकाशयान काय झालेलं आहे, अंतराळात आलेलं आहे. 20व्या शतकात जगातील काही देशांनी अवकाश प्रक्षेपण तसेच अवकाशासंबंधी तंत्रज्ञान विकसित केले. शेकडो अवकाशयान अंतराळात पाठवली. आपला देश अवकाश प्रक्षेपण तंत्रज्ञानाच्या विकासासाठी प्रसिद्ध आहे. काही अवकाशयाने कायमचे अंतराळात राहतात, काही पृथ्वीवर परत येतात, तर काही दुसऱ्या ग्रहांवर किंवा उपग्रहांवर उतरवली जातात. काही मोहिमांमध्ये वैज्ञानिक सुद्धा अवकाशयानातून जातात, त्यांना अंतराळवीर असे म्हणतात. आपण यामध्ये बघितलं होतं, आपलं चंद्रयान आणि मंगलयान यामध्ये मानव पाठवलेला नव्हता, परंतु काही यानांमध्ये काय केलेलं असतं, मानवाला पण पाठवलेलं असतं. तर हे जे मानव जातात या यानामध्ये, तर त्यांना अंतराळवीर असे म्हणतात. या ठिकाणी जे यान गेलेलं होतं, यामध्ये समजा जर मानवाला पाठवलं तर त्या मानवाला अंतराळवीर असे म्हणतात. माहित आहे का तुम्हाला, भारतीय अंतराळवीर राकेश शर्मा 1984 साली अवकाशात जाणारे हे पहिले भारतीय अंतराळवीर होते. इस्रो व सोव्हिएत इंटरकॉस्मॉस यांच्या संयुक्त अंतराळ मोहिमेसाठी अवकाश स्थानकात त्यांनी 8 दिवस वास्तव्य केले. अवकाशातून भारताकडे पाहताना त्यांनी भारतीयांना सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हा संदेश पाठवला. अशा अंतराळवीरांचं नाव होतं राकेश शर्मा. आता तुम्हाला या ठिकाणी काही माहिती मिळवायची आहे. भारतीय वंशांच्या मूळ भारतीय असलेल्या अंतराळवीर, तर त्यांचं नाव आहे, एक आहे कल्पना चावला आणि दुसरी आहे सुनीता विल्यम्स. यांच्या कार्याची माहिती तुम्हाला काय करायची आहे, मिळवायची आहे. या ठिकाणी बघा, मी दोघींचेही फोटो दाखवतो. या आहेत कल्पना चावला आणि या आहेत सुनीता विल्यम्स. तुम्ही काय करायचं आहे, इतर ठिकाणाहून म्हणजे अवांतर वाचन करून तुम्ही काय करायचे आहे, या अंतराळवीरांची माहिती तुम्ही मिळवायची आहे. आता कृत्रिम उपग्रह म्हणजे काय, ज्या पद्धतीने चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, तो पृथ्वीचा काय झाला, उपग्रह झाला. त्याच पद्धतीने मानवाने पाठवलेले हे उपग्रह सुद्धा काय होतात, पृथ्वीभोवती फिरतात. मग यांचं काय काम आहे, हे काय करत असतात, पृथ्वीच्या कक्षेमध्ये ज्या पद्धतीने चंद्राची कक्षा आहे, चंद्र त्याच कक्षेमध्ये पृथ्वीभोवती फिरतो, त्याच पद्धतीने हे यान सुद्धा काय करतात, पृथ्वीभोवती त्यांच्या कक्षेमध्ये फिरत असतात. यांना कृत्रिम उपग्रह असे म्हणतात. कृत्रिम उपग्रह का म्हणायचं, तर हे मानवाने तयार करून काय केलेले असतात, पाठवलेले असतात, म्हणून यांना कृत्रिम उपग्रह असे म्हणतात. या ठिकाणी आपल्याला कक्षा पण दाखवलेली आहे. मग या कृत्रिम उपग्रहांचा उपयोग काय, कशासाठी पाठवले जातात हे आकाशामध्ये, तर कृत्रिम उपग्रहांचा उपयोग शेती, पर्यावरणाचे निरीक्षण करणे, हवामानाचा अंदाज, नकाशे तयार करणे, पृथ्वीवरील पाणी, खनिज संपत्तीचा शोध घेणे व संदेशवहन करण्यासाठी कृत्रिम उपग्रह वापरतात. पृथ्वीभोवती एका परिभ्रमण कक्षेत ते स्थापित केले जातात
कृत्रिम उपग्रह अनेक वर्षापर्यंत पृथ्वीभोवती फिरत ठेवता येतात. अनेक वर्षापर्यंत ते काय होतात, या पृथ्वीभोवती फिरत असतात. आता आपण प्रत्येकजण मोबाईल वापरतो. मोबाईलला कुठल्याही प्रकारची वायर नसते, काही नसतं. तरी सुद्धा आपण केलेला कॉल, व्हिडिओ कॉल, इंटरनेट हे सर्व काय होतं, ज्या व्यक्तीपर्यंत तुम्ही कुठे, मग तो अमेरिकेत असेल किंवा जगामध्ये कोणत्याही कोपऱ्यात असेल, तरी आपण काय करू शकतो, त्याच्याशी संपर्क साधू शकतो. तर तो कशा पद्धतीने, या उपग्रहांच्या मार्फत. आपल्या मोबाईलचा संदेश टॉवरवर जातो, त्या टॉवरमार्फत तो या उपग्रहांमार्फत या उपग्रहांकडे पाठवला जातो आणि परत तो या उपग्रहांमार्फत ज्या ठिकाणी तुम्ही कॉल केलेला असेल, व्हिडिओ कॉल केलेला असेल, काय असेल, तर तिथपर्यंत तो काय होतो, पाठवला जातो. त्याच पद्धतीने तुमच्या घरामध्ये डिश टी व्ही असतील, या डिश टी व्हीसुद्धा तुम्ही काय करता, घरावर छत्री लावता. ही छत्री पण काय करता तुम्ही, आकाशाकडे तिचं तोंड केलेलं असतं. कारण का, तर आकाशामध्ये अशा प्रकारचे उपग्रह काय केलेले आहेत, सोडलेले आहेत. या उपग्रह आणि आपली छत्री डिश ते काय करतात, रेंज पकडतात आणि त्या ठिकाणावरून आपल्याला काय होतं, ती चित्र प्रक्षेपित केलं जातं. अशा पद्धतीने शेती असेल, पर्यावरण असेल, हवामानाचा अंदाज असेल, नकाशे तयार करणे असेल, पृथ्वीवरील पाणी असेल, खनिज संपत्तीचा शोध असेल किंवा संदेशाची देवाणघेवाण असेल, ही सर्व आपल्याला काय होते, या उपग्रहांमार्फत होते. याची सविस्तर माहिती आपण पुढे आपल्याला प्रकरण आहे त्यामध्ये आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. नेहमी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पृथ्वीवर अनेक हजारो लाखो कोट्यावधी काय होतात, सजीव दिसतात. परंतु अशा प्रकारचे सजीव या सूर्यमालेमध्ये आतापर्यंत वैज्ञानिकांना, संशोधकांना कुठेही सापडलेले नाहीत. हे सर्व कुठे आहे, फक्त पृथ्वीवर आहे. पृथ्वीसारखी जीवसृष्टी असलेला एकही ग्रह अवकाश संशोधकांना अद्याप आढळलेला नाही. त्यामुळे पृथ्वी हा एक अनमोल ग्रह आहे. पृथ्वीवरील पर्यावरणाची कोणत्या कारणाने होणारी हानी सजीवसृष्टीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरते. उदाहरणार्थ, पर्यावरणाचं संतुलन बिघडले असेल तर यामुळे काय होतं, त्याचा परिणाम सजीवांवर होतो, सजीवांच्या संख्येवर होतो. आता आपण या प्रकरणामध्ये काय काय शिकलो, तर आपण सगळ्यात अगोदर शिकलो, सूर्य हा काय आहे, एक तारा आहे. सूर्यमालेतील इतर सर्व खगोलीय वस्तूंना सूर्यापासून प्रकाश मिळतो. सूर्य एका जागेवर स्थिर असतो, बाकीचे सर्व ग्रह काय होतात, त्याभोवती फिरतात आणि सर्वांना सूर्यापासून प्रकाश मिळतो. आपण त्याला सूर्यमाला असे म्हटलो होतो. त्यानंतर आपण पाहिलं, सूर्य व त्याच्या भोवती परिभ्रमण करणारी पृथ्वी आणि इतर 7 ग्रह, या ग्रहांचे उपग्रह, बटुग्रह आणि लघुग्रह यांना एकत्रितपणे सूर्यमाला असे म्हणतात. हे पण आपण काय केलं, या प्रकरणामध्ये पाहिलं आहे. त्यानंतर आपण पाहिलं, गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीवरील वस्तू पृथ्वीवरच राहतात. झाडावरून पडणारा आंबा असेल, तो वरती न जाता तो काय होतो, जमिनीवरच पडतो. तुम्ही वर आकाशात फेकलेला दगड असेल, तो पुन्हा जमिनीवर येतो. तुम्ही वरती फेकलेला बॉल असेल, तो पुन्हा काय होतो, जमिनीवर येतो. किंवा एखादा खडक असेल, डोंगरावरून निघालेला एखादा खडकाचा तुकडा असेल, तो काय होतो, जमिनीवरच येतो घरंगळत. तसेच त्याच पद्धतीने पाऊस असेल, पावसाचे थेंबसुद्धा काय होतात, जमिनीवरच पडतात. म्हणजे हे सर्व कशामुळे होतं, तर गुरुत्वाकर्षणामुळे होतं. हे सुद्धा आपण काय केलं, या प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण अवकाश भ्रमण करण्यासाठी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर पडावे लागते. त्यासाठी अग्निबाणाचे तंत्रज्ञान वापरतात. त्या अग्निबाणाच्या तंत्रज्ञानाचा आपण काय केलेलं आहे, या प्रकरणामध्ये व्हिडिओ पाहिले.